सकाळी ट्रेन मध्ये इलंय, त्याच्यानंतर मग काय थोडस लेट वगैरे झालेलं. मग माझ्या समोरची इलेले ते माणसं म्हणजे हजबंड वाईफ होते आणि त्यांचे आई वडील होते आणि छोटं बाळ होतं. तर त्यांना वयस्कर असल्यामुळे कसं त्यांना चढ जमणार नव्हतं. तर मग मी त्यांना माझी लोअरवाली सीट दिले. त्यांची साईड लोअरची सीट, साईड अप्परवाली सीट होती ती मग मी घेतली. ते खालती बसले तिकडे आणि मग आम्ही एक कंपार्टमेंट मध्ये बसलो आणि दुपारी जेवले वगैरे. जेवण झाला आणि नंतर सॉरी मी त्याचा व्हिडिओ नाही काढले जेव्हा काय होतं. एक छान व्यक्ती पण भेटलेली मला, त्यांच्याशी बोलले वगैरे आणि त्याच्यानंतर मग दोघांनी एकत्र जेवण वगैरे केलं. तर मग मी काय बोलले असं नाही, व्हिडिओ पण नाही काढले. व्हिडिओ काढत होतो की दुपारी काय केलंय. आता मी झोपून वगैरे उठले आणि म्हटलं की पहिला आधी व्हिडिओ काढले काय करत होते ते तुमका सांगते. साईड अप्पर नागपूर स्टेशनला पोहोचले. खूप ट्रेनला खूप लेट झाला आणि शालिमार ट्रेनने कधी येऊ पण नको तुम्ही. नागपूर स्टेशनला पोहोचलंय आणि नागपूर स्टेशनला 10 मिनिटं काहीतरी थांबली ट्रेन. आणि आहे नागपूर स्टेशनला थोडा महाग पण असं, म्हणजे लोक काय पण फ्रूटचे रेट लावतात, मार्केटच्या बाहेर फ्रूटचे रेट लावलेले असतात. आणि थोडस मी थैसनं द्राक्ष घेतलेलं आहे, द्राक्ष म्हणजे खाल्ली वगैरे. आणि नंतर मग माझ्या समोर एक दादा असत मिलिटरीमध्ये असत, राजेंद्र पाटील म्हणून त्यांचं नाव होतं. आणि ते पण दुपारी आम्ही जेवण वगैरे एकत्रच केलेला. व्हिडिओ काढून विसरले मी, पण आता थोड्या वेळाने जेवता लावू ना तेव्हा तुमका दाखवते मी आणि त्या दादाने शिकून बोलून दाखवते. हे बघ राजेंद्र पाटील मिलिटरीमध्ये असत. तुमचं काय वाटतं, काय बोला सर? आमचे फ्रेंड एकदम चांगले भेटले आम्हाला प्रवासात रेल्वेमध्ये, त्याच्यामुळे आम्हाला खूप आनंद वाटला. असंच आमचा रेल्वेचा प्रवास पुढे चांगला धन्यवाद. ट्रेन मध्ये भूक लागली, संध्याकाळ झाली तर भूक लागली आणि भूक लागल्यामुळे मग मी काहीतरी बाहेरचं खाऊ घेणार होते. तर राजेंद्र दादा बोलले की बाहेरचं काय खायचं नाही आणि बाहेरचा कधी प्रवासात काय आणायचा नाही, सगळं जे काय असं तर घरातला घेऊन यायचा. तर राजेंद्र दादांच्या बायकोन मस्त की चिवडो दिले आणि घरातले मस्त की भाजलेले शेंगदाणे. तेव्हा हे चिवडो असा, चिवडो शेंगदाणे आणि दादा मस्त एकदम वाटलं बघा. चिवडो खानदेशी चिवडो असा एकदम लय भारी वाटतात, तिखट मस्त झणझणीत एकदम. आपल्या कोकणाकडून नाही करत चिवडो उडो, काय काय कोकणाकडून करतच नाही, तुमका पण माहिती असं. पण हा कोकणात आता मला असं वाटतं की सगळ्यांनी करू पण हो कधीतरी प्रवासात गेल्यावरती. का दा बल दादांसोबत आता शेअर करतोय, आता खायलाच बसतोय. ठीक आहे, चला जेवताना पण तुमचा व्हिडिओ दाखव. आता जेवू बसलो आणि राजेंद्र दान मस्त जेवण घराकडून मी पण आणलेलं आहे, चिकन आणलेलं आहे मी. पण दादाची आज विनायक चतुर्थी असल्यामुळे दादा बोललो की आज चिकन काय खाणार नाही. आणि दादा एकदम सक्त ताकीद दिलेली होती बायकोन की चिकन खायचा नाही. त्या दादानी खाल्ल्याने तरी चालत, पण तुम्ही चिकन काय खायचा नाही. त्याच्यामुळे ते दादांनी चिकन नाही खाल्ल्याने ते बोलले की तुमचं टिफिन तसंच ठेवा, मी मस्त की टिफिन आणलेलं असेल खाऊया म्हणून. आता त्या दादानी काय काय आणलेलं ते मी तुमका सांगतो. तर राजेंद्र दादा, दादा तुम्ही काय काय आणला चिकन? आता दशम्या आणलेल्या आहेत आणि ह्या भोपळ्याच्या दशम्या आहेत, ह्या गोड दशम्या आहेत, हा ठेसा आहे आणि हा पापडाचा खुडा आहे. खानदेशी खुडा म्हणतात पापडाचा, उडदाचा पापडाचा खुडा म्हणतात. एन्जॉय. हा हे सगळं दादानी आणलेला. आणि माका काय सांगितलं माहितीये की चिकन वगैरे काय खायचं नाही. आज विनायक चतुर्थी आहे, तुमका तर माहिती आहे मालवणी माणसं बहिणारा कधी पण चिकन मच्छी या लागतात. तो बहिणारा खायचं पण असू दे, सगळ्यांना लागतात चिकन मच्छी. पण दादानी आज विनायक चतुर्थी असल्यामुळे दादा बोलले की आज फक्त व्हेज खायचा. तर मग बोलले की ठीक आहे चालत, आज फक्त व्हेजच खाऊया आपण. म्हणून मग मी माझं टिफिन तसंच ठेवलंय. काय एसी मध्ये असल्यामुळे टिफिन काय रवतलो म्हणून सांगितलंय दादानी. दादांची कृपा उद्यापर्यंत टिफिन रवलो चांगलं की मी चिकन खाणार, दादांना पण खाऊ घालणार, मी पण खाणार, भले तर शेळ्या असू दे पण खाणार. चला आता आम्ही जेवत आहोत
आणि तुमका सांगते मी दशमीची एका एका काय बोलतात दादा? गोड दशमी असते मेथी गोड दशमी एका म्हणतात गोड दशमी. ह्यो पापडाचो खुरो असा आणि ह्यो ठेचो असा. ह्यो मेथीचे पराठ्या टाइप मध्ये आपल्या इकडे मुंबईत बोलतात पराठे. हे भोपळ्याचे पराठे असतात. ठीक आहे, चला मग जेवूया. हो नक्कीच जेवूया दादा. मी आता जेवण करतो. दादा पहिल्यांदाच घास खातात. दादा कसं वाटलं बायकोन बनवलेलं प्रेमान? माझ्या फॅमिलीने छान बनवलेलं. नाही मी दुपारी खाल्लंय ते माका लय आवडलेला आणि तुमका दाखवते माका पण कसं वाटलं ते. माका लय आवडलेलं दुपारी खाऊ घातल्यानं ना एवढं भारी वाटली ना टेस्ट माका लय आवडली. माझ्या फॅमिलीने भरपूर चांगलं बनवलेलं आहे. वैशाली पाटील तिचं नाव आहे. वहिनींका माझ्याकडनं खूप खूप आभार धन्यवाद. आणि वहिनींका नक्की सांगा की ह्याच्या पुढे नक्की कधी भेटला तर नक्की तुम्ही बनवून घेऊन यावा. आता हे मी दशमी खाते भोपळ्याचे दशमी आणि ठेचो असा. आणि हे पापडाचं खुरो. तर खाऊन बघूया एक नंबर वाटलो. म्हणजे खानदेशी जेवण काय असा ना हे आज मागा कळला. खानदेशी लोकांचं जेवण मस्त एकदम असतं. आपण कोकणात फक्त आपल्याला माहिती याचा गोलंब्याची चटणी सुका मावरा भाकरी हे लोकांना लय आवडतात. पिठी भात हे आपला लय फेमस जेवण. दादांका बोलले की तुम्ही माझ्या गावी येवा नक्की तुमका मी माझ्या गावचं जेवण घालीन जे दादांका खूप आवडत. आपल्या इकडे माहिती आहे ना पाहुणं येलो की काय सागोती वडे यांका खाऊ घालणार नसते. एक दिवस जेवण वगैरे झाला हात मस्त वाटलं जेवण. दादानी जे आणलेला होता ते दशमी आणि पापडाचा खुरा आणि ठेचो एवढं भारी झालेलो ना की म्हणजे काय सांगून विचारून सोय नव्हती. लय भारी वाटला. वहिनींका खूप खूप आभार तिने पाठवल्या म्हणून. हे दादा असतात राजेंद्र दा त्यांनी म्हणजे लय भारी एकदम काम म्हणजे नाद खुळो एकदम करून टाकलं आणि जेवण एकदम चांगलं आलं. आता झोपूची तयारी करतो. दादा पण झोपतील. उद्या त्यांना सकाळी ड्युटी पण जाऊ. सकाळी उठले की कामावर चालले आपले असं. ठीक आहे, तर पुढची उद्याचा दिवस तुमचा सांगते कसं असतं तो. ठीक आहे आणि चला बाय. गुड नाईट.